पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार नमस्कार नमस्कार। अरे तुम्ही सर्वजण आपल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आलात? या, मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या शाळेत, राष्ट्रीय शाळेत, आपलं राष्ट्रीय शिक्षण देणारी आपली शाळा। या बरं मुलांनो, या या या, चला ये इकडून ये। शास्त्री बुवा, अगदी अल्प दिवसात आपल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला हो। होय तर कसं आहे, आपला उद्देश साफ आहे, कामात आपण चोख होत, लोकांच्या पसंतीस आपण नक्कीच उतरू बघा। ते चांगलेच आहे, परंतु ज्या वेगाने मुलांची संख्या वाढतीये आणि आगरकर बुवांच्या वैयक्तिक विवंचना लक्षात घेता त्यांना रुजू व्हायला आणखी वेळ तर लागेलच। आपल्याला आणखीन शिक्षक लागणार। अहो बळवंतराव, अहो गणित कसली सोडवताय? विद्यार्थी आहात काय तुम्ही? शिक्षक तर आहे ना, आणि विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेत जे गणित सोडवायला देणारे आहे ते मला निम्म्या वेळेत तरी सोडवता यायला हवे, तरच त्यांना दिलेल्या वेळेत सोडवता येईल। अहो पण आपली परीक्षा आहे, त्यातून मार्ग काढा आधी। कसली परीक्षा? अहो नामजोशी हो, आपल्या इथे शिक्षक म्हणून रुजू होणार होते। हो आजच की? विसरा आता, मुनसबगिरी करणार आहेत ते, आताच कळलं मला। अहो एक खंदा आधार निखळला ना आपला। काय? असे कसे करू शकतात ते? हाती घेतलेले कार्य असे अर्धवट टाकून ते मध्येच निघून जातात? मला हे मूळ या नामजोशी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, अगदी योग्य वेळी उगवलात। मी तर आपल्या काहीही सांगू नका। एकीकडे आमच्यासोबत राष्ट्र कार्य करण्याचे व्रत घ्यायचे आणि दुसरीकडे स्वतःचा स्वार्थ देखील बघायचा का? आम्हाला शक्य झाले नसते, पण आपण इथे कशासाठी आलो आहोत? बळवंतराव, एवढं चिडायला झालंय काय? वर मलाच हा प्रश्न विचारा आता। अचानक हे मुनसबगिरी करण्याचे डोक्यात आले कुठून? पर त्याची पूर्व कल्पना तरी द्यायची आम्हाला। हा बेफिकीरपणा मला मुळीच रुचलेला नाही। अहो बळवंतराव, जरा शांत व्हा, शांत व्हा। आपले ठरल्याप्रमाणे मी आजपासून शाळेत रुजूही झालो आणि आता पहिला वर्ग घेऊन येतोय, हे पा। हे मग हे हसताय का चिपळूणकर? काय म्हणतायत हे? बळवंतराव, नामजोशी माफ करा। अहो मीच थोडा दुष्टपणा केला हो। सकाळी आलो तेव्हा नामजोशी वर्गावर होते, तुम्ही तुमच्या कामात होतात। अहो म्हटलं जरा चेष्टेचा सडा शिंपडावा। वाह,
वा वा वा. ओ शास्त्री बुवा, तुमच्यामुळे यांना टीकेचा धनी व्हावे लागले. नामजोशी, माफ करा. तुम्ही आमच्या सोबत आहात याचा पूर्वीही आधारच वाटायचा, आजही आधारच वाटतो. बरं, आता उद्यापासून गोपाळराव देखील येतील म्हटल्यावर आपला रथ आणखी सुसाट धावेल. हो, पण त्यांची चेष्टा करू नका म्हणजे मिळवले काय. हो, अहो ते वेळेत आणि धडधाकट पोचले तर नशीब. अहो कुठे ते लांब पुण्याबाहेर घर घेतलंय. अहो येण्या जाण्यातच निम्मा जीव जायचा त्यांचा. बळवंतराव, इथे इथे जवळच घर घ्यायला का नाही सांगत तुम्ही त्यांना? अहो, मी तर त्यांच्या समोर हात टेकले. आता आपण एकत्र कार्य करतोय म्हटल्यावर सातत्याने भेटणे, विचार विनिमय करणे आवश्यक नव्हे का? आता कित्येक दिवसात त्यांच्यासोबत आधीसारखी चर्चाच झालेली नाही. उद्या येतील तेव्हा हा विषय काढाच. माझ्या तर कित्येकदा मनात हे देखील येऊन गेले की आपल्याच वाड्यात त्यांना वास्तव्यास बोलावून घ्यावे, परंतु मी विषय काढला तर ते मला शिंग दाखवतील. त्यांचा स्वभाव तुम्हाला ठाऊकच आहे. श्री गणेशाय नमः. ओम गण गणपतये नमः. नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. गण गणपतये नमः. प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. अहो, असे काय करता? शुभशकुन आहे हा. आज शाळेत रुजू होताय ना तुम्ही. शुभशकुन म्हणून दही नको का? आता ही दह्याची वाटे ठरवणार का? माझं नुकसान होणार आहे का भलं ते? आणि तूही दही खात आली असशीलच की. असं किती उजळून निघालं आयुष्य तुझं सारखा. हो, पद्धत असते की नाही. आणि माझी आपली श्रद्धा. चुलीत घाला मग ते आता. अहो, पूर्वीच्या काळी दही भात सोबत बांधून देत होते, कारण तो पचायला बरा होता म्हणून. त्याने पित्त होत नाही म्हणून ती रीत पडलेली. या पलीकडे इतकंही जास्त महत्व देऊ नका त्याला. शुभशकुन म्हणे. चमचाभर दही खाल्लं असतं माझ्या समाधानासाठी. शकुनाचं कारण न सांगता दिलं असतं तर दमा असून देखील खाल्लं असतं मी. आणि कसल्या शकुनाच्या गोष्टी करताय तुम्ही? हे इंग्रज आपल्यावर राज्य करण्याआधी दही ओरपून आले होते. झालेच ना यशस्वी. मग बाई 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 बाई, किती तो मोठा आवाज. रस्त्यावरील माणसांचे मनोरंजन करायचे मनावर घेतले की काय? जानकी काकू, तुम्ही सकाळीच कसे काही येणे केले? मोदक आणलेत यांच्यासाठी. आज पहिला दिवस आहे ना तुमचा शाळेचा. अहो काकू, कशाला त्रास करून घेतला आता? आधीच खानावळीची धांदल कमी आहे का? आता आपल्या माणसासाठी नाही का करायचे? आणि खानावळ सुरू करण्यासाठी प्रोत्साहन कोणी दिले? तुम्हीच ना. चांगली चालली आहे खानावळ देवाच्या कृपेने. काकू, तुमच्या कष्टांमुळे ती चांगली सुरू आहे. नको म्हटलं ना. पाहिलं काकू, दह्याला नाही म्हणताय. यांनी एकदा ठरवलं की ठरवलं. मग प्रत्यक्ष देव जरी आला तरी यांचं मन काही बदलू शकणार नाही. आता जो अस्तित्वातच नाहीये तो येणार तरी कुठून? आणि बदलणार तरी काय? कपाळ. तुझं दह्याचं राहू दे ग. त्याने पोट भरणार आहे का? तुम्ही मोदक खा. हे सोबत ठेवा आणि न चुकता वेळेवर खा म्हणजे झालं. कामं काय होतच राहतील, पण तब्येत महत्वाची ना. खा पोटभर तर सगळं धड. घ्या. काय ग, आता आज कशाच दही? अहो, दही घ्यायला नको का? द्या मग. अहो, हे काय? छे बाई, तुम्ही म्हणजे ना कधी कधी अगदी आपल्या कृष्णापेक्षा लहान असल्यासारखे वागता.
शकून व्हायचा तर तो वाटीभर दह्याचा तरी होऊ दे. इतक्याशा दह्याचा कशास? तरी पण खरोखर आज दिवस फार चांगला आहे. शाळा सुरू होऊन इतके दिवस लोटले. गोपाळराव आज रुजू होणार आहेत. त्यांच्या घरी आज लगबग चालूच असेल. वहिनींची आजपासून खरी तारांबळ उडणार. काय हो, कशा आहेत यशोदा वहिनी? फार श्रद्धाळू आहेत का हो? फार श्रद्धाळू आहेत. आणि देव सुद्धा कशा गाठी बांधतो बघ. गोपाळराव म्हणजे दुसरे टोक. अगं बाई, पण म्हणजे त्यांना असं हातावर दही नाही देता यायचं? समोरच्याचा विश्वास नसेल तर उपयोग काय म्हणा, पण इतक्या महत्वाच्या दिवशी आज यशोदा वहिनी गोपाळरावांना दही नाही देणार? देतील, परंतु ते स्वीकारणार नाहीत. वर 4 शब्द वहिनींना ऐकावे सुद्धा लागतील. काय तरी बाई, हे म्हणजे सासूपेक्षा नवऱ्याचाच धाक अधिक. होय तर मग वहिनींना स्वप्नात देखील वाटले नसेल की अशा मनुष्यासोबत आपल्याला संसार करावा लागेल. अगो बाई, अहो स्वप्नावरून आठवलं, आज पहाटे की नाही मला सुद्धा स्वप्न पडलं होतं एक. मला आता निघायला होतोय उशीर. मला निघू द्या. तुमच्या स्वप्न कथा ऐकत राहिलो तर माझे काही खरे नाही. बोला, काय घडले स्वप्नात? तर स्वप्नात काय झालं माहिती का, मी आपल्या कृष्णासह झोपले होते, अगदी शांत. पहाटेची साखर झोप होती. अचानक मला खोकल्याची उबळ आली आणि काही केल्या खोकला काही शमेना. मी उठले, पाणी प्यायले, तरी सुद्धा मला शांत वाटेना. तेवढ्यात अचानक माझ्या जवळ कुणीतरी आलं. माझी जवळची बहीणच जणू. तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला सावकाश आणि मला शांत वाटलं. खोकला सुद्धा गेला. म्हणून मी मागे वळून पाहिलं तर खोकला तर नाहीसा झालाच होता आणि ती बहीण सुद्धा गायब झाली होती. मी खूप शोधलो हो, पण नंतर दिसलीच नाही. अरे देवा, तूच म्हणतेस ना पहाटेची स्वप्न खरी होतात. म्हणजे असा खोकला येईल असे नाही, परंतु कुणी सखी बहीण भेटायचीच असेल तर हाच संकेत समजूया. छे, इतक्या वर्षात कुणी आलं नाही, आता अचानक कुठून येईल? कुणास ठाऊक. पण काही घडायचे असेलच तर प्रत्यक्षात घडल्यावर कळेल. तुर्तास मी निघतो. या. अहो घ्या हो आगरकर. आता आमच्या मोदकांवर काही आक्षेप नाही ना तुमचा? नाही म्हणजे माझ्या मुलीला एवढं ऐकवलं दह्यावरून. बिचारी कावरी बावरी झाली म्हणून म्हंटल. माझा आक्षेप पदार्थांबद्दल नाहीच आहे काकू, त्याच्या मागच्या अंधश्रद्धेविषयी आहे. अंधश्रद्धा असलं काही मुलांसमोर बोलू नका हा. यशोदा तुमची बायको आहे म्हणून ऐकून घेते. ती राईत मुलं नाही ऐकून घ्यायची हो. आणि त्यांचं पित्त खवळलं ना तर त्यांनाच दही द्यावं लागेल तुम्हाला. करा, यथेच्छ चेष्टा करा माझी. पण लोकांना कधीतरी हे समजेल की हा गोपाळ गणेश आगरकर जे बोलत होता तेच सत्य होते. बघ बाई यशोदा, तुझी पण नव्याने शिकवणी आहे बरं का. येते मी, बरीच काम आहे. आगरकर, मोदक एकटेच खाऊ नका हा. यशोदेला पण द्या हा. येते ग मी. काकू जेवून गेला असता तुम्ही. नको बाई, बरीच कामं राहिली आहेत. हो. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे मला. डब्बे पोचवायचे, सगळंच करायचंय बाई. खूप कामं आहेत. या. येते. अहो नको. मोदक. मुलांनो, हे काय दिसते? पताका. बरोबर आहे. मंदिरात एखादा उत्सव असेल, सण समारंभ असेल तर आपण याला लावतो. बरोबर आहे. हा, आता ही एक पताका तयार करताना त्यात गणित वापरले जाते. कसे? मी सांगतो, ऐका. अशा प्रकारच्या त्रिकोणात 2 बाजू या समान लांबीच्या असतात. बरं का? 2 बाजू समान लांबीच्या असतात, ज्या त्याच्या पायापेक्षा दुप्पट किंवा त्याहूनही अधिक मापाच्या असतात.
म्हणजे नेहमी ज्या पताका आपण वापरतो त्या कुठल्या पद्धतीच्या त्रिकोणात मोडतात? स्वमद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण, बरोबर आहे. आता पुढच्या पद्धतीचा त्रिकोण आपण शिकूया. आता हे उतरवून घ्या प्रथम, मग आपण पुढे बोलूया. आता मला सांग, हे काटकोन त्रिकोण, पायथागोरस याचा आपल्याला आयुष्यात काही उपयोग आहे का? सर म्हणतात म्हणून लिहायचे, बाकी काही नाही. काय म्हणालात? गुरुजी सांगतायत म्हणून लिहिताय होय रे? आयुष्यात याचा काय उपयोग? थांबा. आता काही खरं नाही, गुरुजी खूप चिडले आहेत. असे कदापि समजायचे नाही की शिकलेले हे ज्ञान निरुपयोगी ठरणार आहे. आता नीट लक्ष देऊन बघा. हे काय आहे? भिंत. भिंत मला देखील कळते. म्हणजे काय? उंची. काय आहे? उंची. आता हा बांबू जर मी या भिंतीस टेकवून ठेवला तर ती काठी जमिनीला ज्या बिंदूला मिळते त्या बिंदूपासून या भिंतीपर्यंत तयार होणाऱ्या बाजूस काय म्हणाल? काय म्हणाल? पाया, जो मी फळ्यावर देखील काढलाय. ही झाली उंची, हा झाला पाया. यांच्यामध्ये तयार होणारा कोन हा किती अंशाचा कोन आहे? 90 अंश. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात हा या काटकोन त्रिकोणाचा कर्ण झाला. बरोबर की नाही? हो. हा, म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला पाया आणि उंची याची मापे जर दिली तर या कर्णाचे माप तुम्हाला काढता येईल का? काय रे पठ्यांनो? हो. कसे? गुरुजी, त्या पायथागोरसच्या प्रमेयाने. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात या आणि या बाजूचे माप दिले तर कर्णाचे माप तुम्हाला काढता येईल. बरोबर? हो. म्हणजे गुरुजी, जर मला जिना बांधायचा असेल ते उपयोगी पडेल ना? भले, शाबास. आता यापुढे म्हणाल का घेतलेले ज्ञान काय उपयोगाचे म्हणून? नाही. हा. बळवंतराव, अहो त्या पायथागोरसला तरी वाटलं असेल का एका काठीच्या साह्यानं त्याचं प्रमेय विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल? हो, आणि पताका वापरून त्रिकोणाचे प्रकार. धन्य आहे तुम्ही बळवंतराव. नामजोशी, माझे तंत्र इतकेच आहे. गणितासारखा वरकरणी वृक्ष वाटणारा विषय रंजक करून शिकवला तर उत्तम. अन्यथा विनाकारण त्याचा बाऊ होतो आणि अनास्था निर्माण होते. पण तुमच्या अशा विशिष्ट शैलीमुळे विद्यार्थ्यांना भलतंच अप्रूप आहे बरं का तुमचं बळवंतराव. माझ्याबद्दलचे हे अप्रूप आगरकर बुवा येईपर्यंत. हा, ते एकदा आले की आलेच. हो नाही, खरंच आले. या बुवा. नमस्कार. खर तर तुमच्या स्वागतासाठी अत्तराची व्यवस्था करायला हवी. आत्ताच तुमच्याबद्दल विषय झाला. म्हटलं पहिला दिवस असूनही अजून आले कसे नाही? इतका उशीर कसा झाला? आता तुम्हाला तर माहितीये की ते लांबून यावे लागते. हा, पण आज शाळेत माझा पहिला दिवस असल्या कारणाने मी तुमच्या सर्वांसाठी मोदक घेऊन आलो. अहो मग हे आधी नाही का सांगायचे? वा, शास्त्री बुवा, मोदक आपल्या सर्वांसाठी आहेत एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं. नाही तुम्ही आधी घ्या, नाही तर पोटात दुखायचं आमच्या. या. वा वा वा. तुम्ही खाऊनच आला असाल. द्या हो. वा आगरकर बुवा, वहिनी म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच आहेत म्हणावं लागेल. अहो, जानकी काकूंनी दिलेत. मी मागे म्हणालो नव्हतो का तुम्हाला त्यांच्याबद्दल? त्यांनी आता स्वतःची खानावळ सुरू केली आणि उत्तम प्रतिसाद आहे. मंडळी, काय विलक्षण चित्र आहे बघा. त्यांच्या जानकी काकू ज्या एक विधवा आहे, त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी घरातून बाहेर काढलंय
त्या स्वतःची खानावळ उघडतात. त्या खानावळीस समाजाचा उत्तम सकारात्मक प्रतिसाद मिळतो. ही किती मोठी गोष्ट आहे. या जानकी काकू म्हणजे जिवंत वस्तुपाठ आहेत आपल्या समाजासाठी. खरंय, कित्येक स्त्रिया अशा अंधारात नाहीशा होतात, पण जानकी काकूंनी ते करणं नाकारलं. तात्पर्य, आपण आपला आवाज निर्माण केला तर समाज तो ऐकतोच. असा समाज आपल्याला घडवायचा आहे. अशा स्त्रियांना आदर मिळवून द्यायचा. एक खरं सांगू, मुलांना आवडणारे आपले शिक्षण, जानकी काकूंची खानावळ, या सुवार्तांमुळे की काय हे मोदक अधिकच गोड वाटायला लागलेत मला. आणि हे असेच सुंदर क्षण आपल्याला दररोज निर्माण करायचे शास्त्री बुवा. लक्षात ठेवा, उद्या हीच मुलं आपल्या मार्गावर चालतील, स्वावलंबी होतील आणि जगाकडे मानवतेच्या दृष्टीने बघतील. आणि त्याने वृद्धिंगत होईल तो राष्ट्रभाव.